कर प्रभाग क्रमांक क मध्ये प्रभाग क्रमांक 7 मधनं आणि काँग्रेस पक्षाचा मी आभार मानते की आणि नितीन राऊत साहेबांचा पण मी आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। मॅडम, आपले काय असे मुद्दे आहे ते घेऊन तुम्ही रणांगणात आलेले आहेत? मला सर्वात आधी लोकांकरिता आणि माझ्या प्रभागाकरिता आणि सर्व न्यू जनरेशन करिता आहे ते घेऊन आपण रणांगणात आलेले आहेत। मी प्रभाग 7 करिता आणि सर्व जनता करिता मला जसे की मी प्रभागामध्ये फिरली आहे आणि लोकांची स्थिती मन बघून आणि लोकांचे विचार बघून मला सर्वात आधी त्यांच्याकरिता रस्ते जसं की न्यू जनरेशन साठी स्कूल गव्हर्नमेंट स्कूल ओपन करायचे आहे। जसं की आपण जसं छोटे म्हणजे गोरगरिबांना स्कूल करिता जसं गव्हर्नमेंट म्हणजे कॉर्पोरेशन स्कूल काढायचे आहे त्यांच्यासाठी काही करून दाखवायचे आहे। न्यू जनरेशन साठी आणखी काही सुविधा करायची आहे आपल्याला। जसं आपलं प्रभागामध्ये परिसर स्वच्छता सीसीटीव्हीची व्यवस्था आणि गटर लाईन मेन म्हणजे लोकांच्या सिच्युएशन त्याच आपल्याला पूर्ण पार पाडून घ्यायच्या आहे। बस ताई, आपण एक स्त्री आहात, आपण नगरसेविकेसाठी उभे झालेले आहे, आपली दावेदारी आहे। ताई, आपली दावेदारी पूर्ण झाली, आपण निवडून आल्यावर आपण महिलांसाठी काय असं करू इच्छिता? महिलांसाठी जसं रोजगार, मुलांसाठी काही गार्डन त्यांच्यासाठी व्यवस्था खेळण्याकरिता आणि निराधारीचे मेन म्हणजे खूप लोकांना परेशानी आहे। आता निराधारीचे पैसे नाही येत आहे त्यांना, सर्वात आधी त्यांच्याकरिता आणि तसंच पूर्ण जसं आमचे 4 पॅनल मिळून आम्ही पूर्ण प्रभागामध्ये सीसीटीव्ही महिलांची सुरक्षा मुलींची सुरक्षा हे सर्व आपण करू। काही महिलांसाठी रोजगारासाठी आपण काय विचार केलेला आहे? ताई, आपण महिलांसाठी काय असे रोजगारासाठी करणार आहात? तसं तर काँग्रेसने शिवभोजन काढले आहेत। तसंच म्हटलं तर बचत गट आहे आपले आणि त्याच्या माध्यमातून आपण लोकांकरिता कामे म्हणजे जसं की गृह उद्योग पापड लघु कारखाने त्यांच्यामध्ये आपण लोकांकरिता काहीतरी सुविधा महिलांना गोरगरिबांना आपण त्यांची मदत करू अशा प्रकारे। ताई, आपल्या प्रभागामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी आपली काय समोरची पाऊल राहील? बाबासाहेब आंबेडकर तिथे नितीन राऊत साहेबांनी 514 बेडचा हॉस्पिटल बनवला आहे आणि तिथे गोरगरिबांकरिता कमी पैशांमध्ये आपण व्यवस्था करू तिथे काहीतरी आणि जिथे ते प्रोडक्ट काही लागणार तिथे औषधी वगैरे मेडिसिन सर्व यांची सोय करू, डॉक्टरांची सोय आणि आपल्यानुसार जे आपल्या आहे करणं होणार आपल्या याच्याने ते आपण करू। ताई, आपल्या प्रभागामध्ये खूप मोठा मार्केट आहे, प्रसिद्ध मार्केट आहे कमाल चौकचा। ताई, तिथे फेरीवाले असो की छोटे मोठे व्यापारी असो किंवा आणखी काही दुकानदार असो त्यांना भरपूर समस्या प्रॉब्लेम येतात, त्यांच्यासाठी आपण काय असे प्रयत्न करणार? तर लोकांकरिता आपण मार्केटमध्ये जागा देऊ आणि लोकांना पण त्रास नको आणि त्याही लोकांना मार्केटवाल्यांना पण त्रास नको असं काही व्यवस्था करू आपण त्यांना मेन जागेचं आणि मेन म्हणजे त्यांना कोणती प्रॉब्लेम नको असं वेगवेगळे त्यांच्यासाठी व्यवस्था करून ठेवू आपण। ताई, आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला काय एक संदेश द्या? तुम्ही चांगल्या माणसांना निवडून आणून द्या आणि आजच्या युवा पिढीला मी संदेश देणार की नशेच्या हालतमध्ये जाऊ नका आणि देवधार्मिक तुम्ही बघा।
मी आजच्या पिढीला एक संदेश देणार की जसं की युवांना म्हणणार की गलत वाढणीवर जायचं नाही आणि देवधार्मिकपणा स्वीकारायची, आणि मेन तर आई वडिलांना मी सूचना देत आहे की छोट्या मुलांना आपल्या मोबाईल देऊ नका आणि शिक्षणाच्या मार्गावर लावा.